या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व बी ए प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला पेपर क्रमांक 3 स्थूल सूक्ष्म अर्थशास्त्र यामधील आपल्याला चॅप्टर आपला प्रकरण 3 मधील आपल्याला या ठिकाणी उत्पादन घटकाचा जो मोबदला, भांडवलाचा मोबदला आहे, उत्पादनाचा तिसरा घटक भांडवल, याचा जो मोबदला आहे, व्याज, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटरेस्ट म्हणतो. तर हा भाग आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. तर यापूर्वीच्या तासाला आपण मजुरीचा मोबदला कसा ठरतो हे आपण पाहितलेलं आहे की मजुरीचा मोबदला हा श्रमाला असलेली मागणी आणि त्याचा असलेला पुरवठा त्यावरून ठरत असतो. मागणी आणि पुरवठ्यावरून मग आपण त्यामध्ये पाहितलेलं आहे की श्रमाची मागणी ही अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यामध्ये श्रमाची सीमांत उत्पादकता, ज्या श्रमाची सीमांत उत्पादकता जास्त त्याची मागणी जास्त, या उलट कमी. त्यानंतर उत्पादकाकडून येणारी मागणी, त्यानंतर श्रमाला संयुक्त मागणी असते आणि इतर घटकांचा देखील पुरवठा त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर तांत्रिक प्रगती आणि मजुरीचे दर इत्यादी गोष्टींवर श्रमाची मागणी ही अवलंबून असते आणि यातून आपण पाहतो की अर्थव्यवस्थेमध्ये श्रमाला मागणी येत असते. पॉझिटिव्ह बदल झाला यामध्ये तर श्रमाला मागणी येत असते. तसंच श्रमाचा मोबदला जसा मागणी या घटकामुळे म्हणजे निश्चित होतो, तसंच पुरवठा या घटकामुळे देखील निश्चित होत असतो. पुरवठ्याचे घटक यामध्ये काय आपण पाहितलेले आहेत, ज्यामध्ये लोकसंख्या आहे, श्रमिकांची शोधाशक्ती आहे, उद्योगाचे आकारमान आहे, सामाजिक स्थिती आहे, कामाची प्रेरणा, कामाच्या तासाची संख्या आणि मजुरीचे दर यामध्ये आपण पाहतो की इत्यादींवर आधारित श्रमाचा पुरवठा असतो. आणि यातून मग श्रमाची एकूण मागणी आणि एकूण पुरवठ्याच्या सहाय्याने जिथे दोन वक्र हे एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये श्रमाचा मोबदला, मजुरी ही निश्चित होत असते. म्हणजे जशी वस्तूची किंमत वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरून ठरते, तसेच श्रमाचा मोबदला देखील आधुनिक श्रम सिद्धांताच्या मते श्रमाचा मोबदला हा त्याला असलेली मागणी आणि त्याचा असलेला पुरवठा यावरून निश्चित होत असतो. तर आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी तिसरा घटक उत्पादनाच्या घटकाचा तिसरा घटक या ठिकाणी पाहायचा आहे, भांडवल. आणि भांडवलाचा मोबदला हे आपलं व्याज आहे. मग अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाचे दर कसे निश्चित होतात या संबंधी अर्थशास्त्रामध्ये अनेक सिद्धांताची मांडणी झालेली आहे. त्यापैकी आपल्याला 2 सिद्धांत पाहिजेत. नवसनातनवाद्यांचा कर्जाऊ निधी रकमेचा सिद्धांत आणि आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा व्याजाचा तरलता दृष्टिकोन. तर हे 2 सिद्धांत आपल्या सिलेबसला या ठिकाणी आपल्याला आहेत. त्यापैकी पहिला सिद्धांत व्याजाचा, या ठिकाणी व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत हा आपल्याला पाहायचा आहे. तत्पूर्वी आपण व्याज कशाला म्हणायचं, आपण पाहतो की व्याज हे भांडवलाचा मोबदला आहे. आणि मग भांडवल कशाला म्हणायचं, की भांडवल म्हणजे आपण पाहतो की उत्पादन प्रक्रियेत भाग घेणारा श्रमिकानंतर महत्वाचा उत्पादन घटक हा भांडवल आहे. भांडवल म्हणजे केवळ पैसा नव्हे. पहा, भांडवल म्हणजे केवळ पैसा नव्हे, तर भांडवल म्हणजे मानवनिर्मित उत्पादनाची सर्व साधने होय. मानवनिर्मित उत्पादनाची सर्व साधने म्हणजेच भांडवल. भांडवल म्हणजे उत्पादक साधनांमधील केलेली गुंतवणुकीलाही आपण भांडवल असं म्हणतो. तर अशा भांडवलाचा मोबदला या ठिकाणी व्याज हे आजच्या तासाला आपल्याला पाहायचं आहे. आता व्याजाच्या काही व्याख्या या ठिकाणी काही अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये के.आर. व्हर यांच्या मते भांडवलाच्या मालकास भांडवलाच्या वापराबद्दल दिले जाणारे उत्पन्न म्हणजेच व्याज. पहा, भांडवलाचा मोबदला जो असतो त्यालाच त्यांनी व्याज असं म्हटलेलं आहे, की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीचं पैसे घेतले असतील आणि त्याला जो मोबदला दिला जातो त्या मोबदल्याला त्यांनी व्याज असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या नट विक्सेल यांची व्याख्या, की व्याज हे धनकोला ऋणकोने भांडवलाच्या अंगी उत्पादकता हा गुण असल्यामुळे दिलेला मोबदला आहे. पहा, नट विक्सेल काय म्हणतात, व्याज म्हणजे धनकोला ऋणकोने भांडवलाच्या अंगी उत्पादकता हा गुण असल्यामुळे
दिलेला मोबदला आहे. तर अशा प्रकारे ही एक व्याजाची व्याख्या त्या ठिकाणी केल्या जाते. तिसरी आणि महत्त्वाची व्याख्या या ठिकाणी लॉर्ड केन्स यांची आहे. त्यांच्या मते साठवलेल्या रोखीऐवजी इतर स्वरूपात संपत्ती धारण करण्यासाठी जनतेस प्रवृत्त करण्याकरिता देऊ केले लागणारे बक्षीस म्हणजे व्याज होय. आपण पाहतो की केन्सच्या मते जसं की लोक पैसा जवळ ठेवतात, परंतु त्याचा मोबदला व्याज हा जर जास्त दिला किंवा त्या जवळ ठेवण्याचं पैसा जवळ ठेवण्याचं आकर्षण असतं. त्या आकर्षणाला म्हणजे आकर्षणापेक्षा जर व्याज जर चांगलं दिलं, तर लोक काय करतात पैसा जवळ न ठेवता ऋणकोला या ठिकाणी कर्जावर रक्कम उपलब्ध करून देत असतात आणि हे त्याचं जे बक्षीस किंवा मोबदला असतो त्या मोबदल्याला केन्स यांनी व्याज असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात भांडवलाच्या वापराबद्दल भांडवल मालकाला दिलेला मोबदला म्हणजेच व्याज असं आपल्याला या ठिकाणी थोडक्यात व्याजाची व्याख्या करता येईल किंवा भांडवलाचा मोबदला म्हणजेच व्याज असे आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. व्याजाचे दोन प्रकार आहेत, सकल व्याज आणि शुद्ध व्याज. अशा प्रकारचे हे भांडवलाचे व्याजाचे दोन प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. तर या ठिकाणी आपल्याला पहिला सिद्धांत पाहायचा आहे, व्याजाचा कर्जाऊ रकमेचा सिद्धांत. लोनेबल फंड्स थिअरी ऑफ इंटरेस्ट. हा व्याजाचा कर्जाऊ रकमेचा सिद्धांत. हा सिद्धांत दुसऱ्याही नावाने ओळखला जातो, व्याजाचा नवसनातनवादी सिद्धांत. म्हणजे हा सिद्धांत नवसनातनवाद्यांनी मांडलेला आहे. तर सनातनवादी, नवसनातनवादी आणि आधुनिक विचारवंत यापैकी आपल्याला नवसनातनवाद्यांचा व्याजाचा सिद्धांत आणि आधुनिक विचारवंतांचा सिद्धांत असलेला आपल्याला दिसून येतो. तर पहा यांच्या मते देखील नवसनातनवाद्यांनी व्याजाचा सिद्धांत मांडत असताना अर्थव्यवस्थेत भांडवलाचा मोबदला जो व्याज आहे तो व्याज कसा ठरतो, तर त्याला असलेली म्हणजे कर्जावर रकमेची मागणी आणि कर्जावर रकमेचा पुरवठा यांच्या संतुलनातून व्याजदर निश्चित होतात. अशा प्रकारची भूमिका किंवा विचार या सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येतात. मग कर्जावर रकमेची मागणी करणारे अनेक घटक आहेत, त्यावर कर्जावर रकमेची मागणी अवलंबून असते. ती जेवढी जास्त तेवढे आपण पाहतो की त्यामध्ये महत्वाची भूमिका मागणीची देखील असते व्याजदर ठरवण्यामध्ये आणि पुरवठा ठरवण्यामध्ये अनेक घटक आहेत आणि त्यातून आपण पाहतो की एकूण पुरवठा त्या ठिकाणी निश्चित होतो. म्हणजे मागणी ठरवणारे आणि पुरवठा ठरवणारे अनेक घटक आणि यातून आपण पाहतो की एकूण पुरवठा आणि एकूण मागणी हे ज्या ठिकाणी एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाचे दर निश्चित होत असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर पाहूया व्याजाचा कर्जाऊ रकमेचा सिद्धांत किंवा कर्जाऊ निधी सिद्धांत असे त्याला म्हटल्या जातं. तर व्याजाचा कर्जाऊ रकमेचा सिद्धांत नवपरंपरागतवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडला. यामध्ये सर्वात प्रथम मांडणी करण्याचं कार्य स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ नट विक्सेल यांनी केलेला आहे. म्हणजे नट विक्सेल यांनी सर्वात अगोदर हा सिद्धांत मांडला. परंतु यामध्ये सुधारणा करण्याचं कार्य पुढे बर्टिन होलिन, एरिक लिंडॉल, त्यानंतर मिर्डल, त्याचबरोबर आपण पाहतो की ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ रॉबर्टसन आणि विनर यांनी देखील मोठ्या प्रमाणात हातभार लावलेला आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये रॉबर्टसन आणि विनर यांनी या सिद्धांतात वास्तविक आणि मौद्रिक तत्वाचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. तर या सिद्धांतात नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी व्याज हे कर्जाने देण्यास योग्य रकमेच्या वापराबद्दल दिलेला मोबदला. पहा व्याजाची व्याख्या कशी केलेली आहे, कर्जाने देण्यासाठी जो निधी असतो आणि त्या निधीच्या वापराबद्दल दिलेला मोबदला म्हणजेच व्याज असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जी रक्कम कर्जाने देण्यास योग्य आहे आणि तिला जो मोबदला मिळतो त्या मोबदल्याला त्यांनी व्याज असं म्हटलेलं आहे. याचाच अर्थ या सिद्धांतात ऋणयोग्य रकमेसाठी ज्या निरनिराळ्या मार्गांनी मागणी करण्यात येते तसेच ऋणयोग्य रकमेचा ज्या स्रोतांनी पुरवठा होत असतो त्याचे स्पष्टीकरण या सिद्धांतात केले आहे. म्हणजे मागणी व पुरवठा वक्राच्या सहाय्याने व्याजाच्या दराची निश्चिती यामध्ये केलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील व्याजदर, पुरवठा
म्हणजे या ठिकाणी आपल्याला व्याजाचा कर्जावर रकमेच्या निधीच्या सिद्धांतानुसार म्हणता येईल की अर्थव्यवस्थेतील व्याजदराची निश्चिती ही त्याला असलेली मागणी आणि त्याचा असलेला पुरवठा यावर अवलंबून असते. तर मागणी, आता कर्जावर रकमेची मागणी आपण पाहूया, की आपण पाहतो की कर्जावर रकमेच्या मागणीचा आणि व्याजाचा काय संबंध आहे, तो यामध्ये आपल्याला लक्षात येतो. कर्जावर रकमांकरिता असलेली मागणी प्रामुख्याने 3 घटकांवर अवलंबून असते. पहा, पहिला घटक आहे गुंतवणूक. अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक जेव्हा करतात, तेव्हा आपण पाहतो की त्यांना भांडवल मोठ्या प्रमाणात उभं करावं लागतं आणि हे भांडवल विविध वित्त संस्था किंवा बँकांकडून त्यांना घ्यावं लागतं. मग याचे व्याज जर आपण पाहतो की कमी असतील, तर आपण पाहतो की अशा प्रकारे गुंतवणुकीला मागणी जास्त येते. म्हणजे इथे काय संबंध आहे? व्यस्त संबंध असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून कर्जावर रकमेच्या मागणीचे वक्र हे ऋण आकाराचे असतात. आलं का लक्षात? कर्जावर रकमेला मागणी ही गुंतवणुकीसाठी येत असते. उत्पादकाकडून मागणी येत असते. उत्पादक उद्योगांची उभारणी करण्याकरिता अशा कर्जावर रकमेची मागणी करीत असतात. भांडवली वस्तूंची खरेदी, यंत्रसामग्री, अवजारे यांची खरेदी, तसेच कच्च्या व पक्क्या मालाचा साठा, तसेच उद्योग संस्थांचे शेअर्स खरेदी करणे इत्यादी कारणांसाठी कर्जावर रकमेची मागणी केली जाते. अशी गुंतवणूक केल्यामुळे प्रतिवर्षी ठराविक उत्पन्न त्यातून अपेक्षित घेतल्या जातं आणि गुंतवणुकीपासून मिळणारा अपेक्षित लाभ हा व्याजाच्या दरापेक्षा जास्त असेल, तर अशी गुंतवणूक ही लाभदायक असते. म्हणजे जसं की आपण पाहतो की एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतलं, समजा 8% दराने कर्ज एखाद्या बँकेकडून घेतला असेल आणि त्यानं गुंतवणूक करून त्याच्यात जर त्याला 20% 25% नफा जर झाला असेल, तर हा अपेक्षित दर जास्त जोपर्यंत असतो तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक होत असते. म्हणजे व्याज आणि अपेक्षित दर यामधील जेवढा गॅप जास्त, तेवढी गुंतवणूक जास्त किंवा त्याला मागणी असणारी जास्त असं आपल्याला म्हणजे कमी व्याजदराला जास्त मागणी, तर जास्त व्याजदराला कमी मागणी, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर दुसरा, कर्जावर रकमेचा या ठिकाणी कर्जावर रकमेची मागणी करणारा दुसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, तो म्हणजे उपभोग. आपण पाहतो की उपभोगासाठी देखील लोक कर्जावर रकमेच्या मागणी करत असतात. आपण पाहतो की उपभोगामध्ये अनेक अशा वस्तू असतात की ज्याला लोकांना कर्ज घ्यावं लागतं, ज्यामध्ये टीव्ही, फ्रीज, स्कूटर, घर, आपण किंवा प्लॉट वगैरे किंवा व्हेकल वगैरे घ्यायचं असेल, तर अशा वेळेस आपण पाहतो की कुटुंबाकडून कर्जावर रकमेची मागणी केली जाते व याचा दर कमी असल्यास कर्जावर रकमेच्या मागणीकरता मागणी ही जास्त असते. व्याजाचे दर याचे कमी असतील, तर जास्त असतील, तर या वस्तूसाठी कर्जावर रकमेची मागणी कमी येते. म्हणजे उपभोगासाठी येणारी मागणी आपण पाहतो की व्याज दर कमी तर मागणी जास्त आणि व्याजदर जास्त तर मागणी कमी. इथे देखील मागणी आणि व्याजदराचा या ठिकाणी व्यस्त संबंध असल्यामुळे उपभोगाचा वक्र, जसा गुंतवणुकीचा वक्र हा ऋण आकाराचा असतो, तसंच उपभोगाचा वक्र देखील ऋण आकाराचा असतो. जर व्याजदर कमी तर उपभोगासाठी कर्जावर रकमेची मागणी जास्त, व्याजदर जास्त तर उपभोगासाठी कर्जावर रकमेची मागणी कमी आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर साठवणुकीसाठी कर्जावर रकमेची मागणी देखील येत असते. आपण पाहतो की साठवणूक म्हणजे स्वतःजवळ असलेली रोख रक्कम होय. पहा, साठवणूक म्हणजे जे लोकं आपण पाहतो की आपलं उत्पन्न सगळं रोख रकमेजवळ बाळगणे, याला आपण साठवणूक असं म्हणतो. प्रत्येक व्यक्तीला आपल्याजवळ काही प्रमाणात तरी रोख पैसा असावा असे वाटत असते. उपभोगावर ठराविक रक्कम खर्च झाल्यानंतर उरलेल्या रकमेपैकी काही पैसा नुसता शिल्लक ठेवला जातो. कारण या पैशाच्या मदतीने हवी ती वस्तू खरेदी करता येते. व्याजाचा दर वाढल्यास रोख स्वरूपात मागणी शिल्लक बाळगली जाते. आणि याउलट व्याजाचा दर कमी असेल तर अधिक रोख पैशाची मागणी या ठिकाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते. म्हणजे व्याज दर कमी, तर साठवणुकीसाठी पैशाची मागणी जास्त आणि व्याज दर जास्त तर साठवणुकीसाठी पैशाची मागणी कमी येत असते. म्हणजे व्याजदर जर जास्त असते तर लोक जवळ पैसा ठेवणार नाहीत. तो कर्ज देण्यासाठी
तेवढी रक्कम उपलब्ध करून देतील. आणि व्याजच जर कमी असेल तर त्यांना वाटतं किती व्याज यायलंय म्हणून ते काय करतात, घरातला पैसा काढत नाहीत. मग साठवणुकीसाठी म्हणजे व्याज दर कमी तर साठवणुकीसाठी पैशाची मागणी या ठिकाणी जास्त असते आणि याउलट व्याज दर कमी तर कर्जावर रकमेची मागणी जास्त असते असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर अशा प्रकारे साठवणुकीचा संबंध देखील व्यस्त असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. म्हणून हा वक्र वरून खाली घसरत येणारा मागणीच्या वक्राप्रमाणे असतो. अशा प्रकारे ही 3 महत्त्वाच्या कारणं कर्जावर रकमेच्या या 3 कारणातून कर्जावर रकमेसाठी मागणी येत असते. त्यामध्ये पहिलं आपण कारण पाहिलेलं आहे की गुंतवणुकीसाठी कर्जावर रकमेची मागणी येत असते. त्याचा संबंध व्यस्त असतो. व्याजदर आणि गुंतवणुकीचा संबंध व्यस्त असतो. उपभोगासाठी कर्जावर रकमेची मागणी येत असते. उपभोगाचा आणि व्याजदराचा संबंध व्यस्त असतो. त्यानंतर साठवणुकीसाठी पैशाची मागणी येत असते आणि ही मागणी आपण पाहतो की ही व्याजदरावर अवलंबून असते आणि त्याचा संबंध हा व्यस्त असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. अशा प्रकारे कर्जावर रकमेची मागणी हे करणारे हे जे 3 घटक आहेत, त्या तिन्ही घटकाचा संबंध हा व्याजदर आणि मागणीचा संबंध हा ऋण आहे आणि ऋण असल्यामुळे तिन्ही कारणाचे वक्र हे आपण पाहतो की ऋण आकाराचे असतात. आता आपण कर्जावर रकमेचा पुरवठा करणारे घटक पाहूया की अर्थव्यवस्थेमध्ये कर्जावर रकमेचा पुरवठा करणारे काही घटक आहेत आणि त्यावरच पुरवठा अवलंबून असतो आणि याचा संबंध धन असलेला आपल्याला दिसून येतो. मागणीचा संबंध हा व्याजाशी ऋणात्मक आहे, तर पुरवठ्याचा संबंध हा धनात्मक आहे. धनात्मक म्हणजे कर्जावर रकमेच्या आपण पाहतो व्याजदरात वाढ झाली तर कर्जावर रकमेचा पुरवठा वाढतो, या उलट घटतो असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे वाढत्या व्याजदराला पुरवठा जास्त तर कमी व्याजदराला पुरवठा कमी, म्हणून यामध्ये समसंबंध असतो आणि म्हणून कर्जावर रकमेच्या पुरवठ्याचा वक्र हा पुरवठा वक्राप्रमाणे धन आकाराचा म्हणून खालून वर जाणारा ऊर्ध्वगामी असतो, ऊर्ध्वगामी असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर यामध्ये कर्जावर रकमेचा पुरवठा करणारा पहिला घटक आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. पहिला घटक आहे बचत, सेविंग ज्याला आपण म्हणतो की बचतीच्या माध्यमातून कर्जावर रकमेचा पुरवठा मोठ्या फार प्रमाणात होत असतो. आपण पाहतो बचत ही व्याजदरावरच अवलंबून असते. जास्त व्याजदर बचत जास्त, कमी व्याजदर बचत कमी आणि बचत ही आपण पाहतो व्याजदराबरोबर लोकांच्या उत्पन्नावर अवलंबून असते. लोकांचे उत्पन्न वाढत तर बचत जास्त असते. तर अशा प्रकारे आपण पाहतो की बचत हा कर्जावर रकमेचा पुरवठा करणारा एक महत्त्वाचा घटक किंवा प्रमुख मार्ग असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. बचत कशाला म्हटलेलं आहे? कुटुंबाच्या एकूण उत्पन्नातून उपभोगावरील खर्च वजा केला असता शिल्लक राहिलेली रक्कम त्याला आपण बचत असं म्हणतो आणि ही बचत व्यक्ती जवळ न ठेवता आपण पाहतो की व्याजदर जास्त असते तर बँकेत ठेवतात आणि त्यामुळे जास्तीचा व्याजदर मिळून हे त्या ठिकाणी आपण पाहतो की ते तशा प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी वाढवत असतात. म्हणून वाढत्या व्याजदराला बचत जास्त तर कमी व्याजदराला बचत कमी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आणि जेवढा व्याजदर जास्त तेवढा कर्ज रकमेचा पुरवठा जास्त असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पूर्वीचा साठा हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. पूर्वीच्या साठ्यावर देखील कर्जावर रकमेचा पुरवठा अवलंबून असतो. पूर्वीचा साठा म्हणजे आपण पाहतो की पूर्वजांनी आपल्या श्रमातून साठवलेली संपत्ती त्याला आपण पूर्वीचा साठा असं म्हणतो. बरेच लोक रोख स्वरूपात घरात हे पैसे ठेवतात, मग गाडग्यात ठेवतात किंवा पुरून ठेवतात आणि मग असे पैसे केव्हा बाहेर काढतात जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाचे दर जास्त असतील तर. मग व्याजाचे दर जास्त तर पूर्वीचा साठा लोक या ठिकाणी बाहेर काढतात जो स्वतःजवळ कमी ठेवतात आणि व्याजाचे दर जर कमी असतील तर साठा हा जवळच ठेवतात. म्हणजे पूर्वीच्या साठ्याला व्याजदरानुसार आपण पाहतो की याच्यामध्ये धनात्मक संबंध आहे. व्याजदर जास्त तर पूर्वीचा साठा कमी होईल आणि व्याजदर कमी तर पूर्वीचा साठा तर वाढ झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून आपल्याला पूर्वीचा साठा हा एक मुद्दा या ठिकाणी कर्जावर रकमेचा पुरवठा वाढवणारा महत्त्वाचा घटक म्हणता येईल. त्यानंतर कर्जावर रकमेचा पुरवठा वाढवणारा तिसरा महत्त्वाचा घटक आहे पतनिर्मिती. आपण पाहिलेलं आहे यापूर्वी की व्यापारी बँका ह्या नफ्याच्या अपेक्षेपोटी पतनिर्मिती करत असतात.
बँक निर्मित पैसा म्हणजे पतनिर्मितीला त्याला आपण म्हटलेलं आहे. म्हणजे 10 रुपयातून आपण पाहतो की 100 रुपयापर्यंत क्रेडिट मनी पतनिर्मिती बँका तयार करतात. अ, ती कशी होते हे आपण पाहिलेलंच आहे. त्यामुळे आपण पाहतो की पतनिर्मितीतून पैशाचा पुरवठा वाढतो. पहा, 10 रुपयातून 100 रुपये जेवढं लोकांच्या बँकिंग व्यवहार जास्त, तेवढी पतनिर्मिती जास्त, म्हणजे तेवढा पैशाचा पुरवठा अ, वाढतो असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे आपण पाहतो की बँकांनी निर्माण केलेल्या पतपैशातून कर्जावर रकमेचा पुरवठा वाढत असतो. पतपैसा चलन व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग आहे. यावर कर्जावर रकमांचा पुरवठा अवलंबून असतो. पतपैशाचे जितके प्रमाण जास्त, तितका कर्जावर रकमेचा पुरवठा जास्त. पहा, पतपैशाचं जेवढं प्रमाण, पतनिर्मिती जेवढी जास्त, तेवढा पुरवठा जास्त. याउलट पुरवठा कमी. व्याजदर आपण पाहतो की अ, जास्त असेल तर व्यापारी बँका अधिक कर्ज देऊन पतनिर्मिती करत असतात आणि व्याजदर जर कमी असेल तर बँका पतपुरवठा कमी करतात. म्हणजे पतनिर्मितीचा आणि व्याजदराचा संबंध कसा आहे? धनात्मक संबंध आहे. म्हणजे व्याजदर वाढले तर पतनिर्मिती वाढते आणि त्यातून पैशाचा पुरवठा वाढतो. या उलट घटलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर सोडवणूक किंवा निर्गुंतवणूक. या ठिकाणी आपण पाहतो की उद्योग संस्थेकडे झीज किंवा घसारा या बाबी साठी खर्चाची रक्कम म्हणून गुंतवणूक निधी असतो. यंत्रसामुग्री टाकाऊ ठरल्यानंतर त्यासाठी उपलब्ध असलेल्या घसारा निधीतून नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्याचे लांबणीवर टाकल्या जाते. कच्चा व पक्क्या मालाचा साठा कमी करणे याला सोडवणूक किंवा निर्गुंतवणूक असे, म्हणजे भांडवल मोकळे करणे असं त्याला म्हणतात. आणि व्याजाचा दर जास्त असेल तर असा गुंतवणुकीपैकी खुला झालेला पैसा कर्ज देण्यासाठी उपलब्ध होतो. म्हणजे सोडवणूक जास्त असते आणि व्याजाचा दर कमी तर सोडवणूक कमी असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि त्यातून कर्जावर निधी रकमेचा पुरवठा वाढतो. तर अशा प्रकारे हे 4 महत्त्वाचे घटक, ज्यामध्ये कर्जावर रकमेचा पुरवठा वाढवणारे महत्त्वाचे 4 घटक, ज्यामध्ये बचत आहे, पूर्वीचा साठा आहे, पतनिर्मिती आहे आणि निर्गुंतवणूक आहे. ह्या 4 मुद्द्यांच्या किंवा घटकाच्या सहाय्याने अर्थव्यवस्थेमध्ये कर्जावर रकमेचा पुरवठा होत असतो. आणि या चारही घटकाचा, म्हणजे अर्थव्यवस्थेतील कर्जावर रकमेचा पुरवठा हा व्याजाच्या दरावर अवलंबून असतो. व्याजाचे दर जास्त तर कर्जावर रकमेचा पुरवठा जास्त, व्याजाचे दर कमी तर कर्जावर रकमेचा पुरवठा कमी. म्हणून याचे वक्र धनात्मक आकाराचे असतात, खालून वर जाणारे असतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये कर्जावर रकमेची मागणी आणि कर्जावर रकमेचा पुरवठा यांच्या संतुलनातून अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाचे दर निश्चित होत असतात. हे या आकृतीवरून त्यांनी स्पष्ट केलेलं आपल्याला दिसून येतात. पहा, या ठिकाणी सुरुवातीला OX अक्षावर कर्जावर रकमेची मागणी आणि पुरवठा घेतलेला आहे, तर OY अक्षावर व्याजदर घेतलेले आहेत. आपण पाहूया की ब हा जो ऋण आकाराचे 3 वक्र दिसायले तुम्हाला, भ आणि न हे मागणीच्या वक्रासारखे जे 3 वक्र दिसायलेत ना, ते कर्जावर रकमेचा मागणी करणारे. आपण पाहतो की गुंतवणुकीचा वक्र आहे, उपभोगाचा वक्र आहे आणि साठवणुकीचा वक्र आहे. अशा प्रकारचे हे 3 वक्र या ठिकाणी असलेले आपल्याला ऋण आकाराचे या ठिकाणी दिसून येतात. हे कर्जावर रकमेच्या मागणी करणारे, ज्यातून कर्जावर रकमेची मागणी वाढते, ते 3 महत्त्वाचे घटक, ज्यामध्ये गुंतवणूक, उपभोग आणि साठवणूक हे 3 घटकाचे 3 वक्र वेगवेगळे असलेले ऋण आकाराचे आपल्याला दिसून येतात. ते भ आणि न अशा प्रकारे मग कर्जावर रकमेची मागणी करणारे हे 3 ऋण आकाराचे वक्र. तर कर्जावर रकमेचा पुरवठा करणारे जे 4 घटक आहेत, त्याचे 4 घटकाचे 4 वक्र या ठिकाणी धनात्मक आकाराचे आपल्याला दिसून येतात. येय, र, व आणि शश हे कर्जावर रकमेचा पुरवठा करणारे जे वेगवेगळे घटक आहेत, ज्यामध्ये बचत आहे, पूर्वीचा साठा आहे, पतनिर्मिती आहे आणि निर्गुंतवणूक आहे. अशा प्रकारे हे घटक यांचा मिळून एक इकडे पुरवठा वक्र झालेला आहे. ह्याच्या हे जे घटकानुसार जे वक्र दाखवले, त्याचा एकत्रित पुरवठा वक्र त्याच्या उजव्या साईडला दाखवलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हा एकूण मागणी वक्र आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की गुंतवणूक, उपभोग आणि साठवणूक या तिन्ही वक्राचा समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हा पुरवठा वक्र आहे, जो की धनात्मक आकाराचा आहे. यामध्ये आपण पाहतो
की बचत, पूर्वीचा साठा, पत निर्मिती, गुंतवणूक याचं एकत्रीकरण झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि एकूण पुरवठा वक्र आणि एकूण मागणी वक्र हे सहबिंदूच्या ठिकाणी दोन्ही एकमेकांना छेदत असतात आणि त्या ठिकाणी व्याजदर निश्चित होत असतात. न एवढ्या मागणी आणि पुरवठ्याला स एवढा व्याजदर या ठिकाणी निश्चित होत असतो. तर अशा प्रकारे नट विक्सेल यांनी कर्जावर रकमेचा निधीचा सिद्धांत या ठिकाणी आपल्याला मांडलेला दिसून येतो, की जे की कर्जावर रकमेची मागणी आणि कर्जावर रकमेच्या पुरवठ्यातून अर्थव्यवस्थेमध्ये व्याजदराची निश्चिती होत असते. कर्जावर रकमेच्या मागणीचा आणि व्याजदराचा ऋणात्मक संबंध आहे, तर कर्जावर रकमेच्या पुरवठ्याचा आणि व्याजदराचा या ठिकाणी धनात्मक संबंध आहे. दोन वक्र एकमेकांना जिथे छेदतात त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये व्याजाचे दर हे निश्चित होत असतात, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या सिद्धांतावरील काही टीका देखील आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. पहिली टीका आहे, सीमांत उत्पादकतेकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आपण पाहतो की भांडवलाची गुंतवणूक ही केवळ व्याजदरावर अवलंबून नसते, तर त्याच्या सीमांत उत्पादकतेवर देखील अवलंबून असते. त्याचा विचार यामध्ये व्हायला पाहिजे होता, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलेलं. म्हणजे व्याजालाच अवास्तव महत्त्व या सिद्धांतात दिलेलं आहे. दुसरी टीका आहे की व्याजदराला अवास्तव महत्त्व दिलेलं आहे. आपण पाहतो की त्यांनी केवळ आणि केवळ म्हणजे आपण पाहतो की बचत ही केवळ व्याजाकडे पाहूनच करतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु बचत ही आपण पाहतो की इतरही कारणातून होत असते. जसं की लोक विमा देखील काढत असतात आणि विम्यामध्ये मोठ्या फार प्रमाणात गुंतवणूक करतात. आपण पाहतो की विम्यावर व्याज भेटत नाही. फक्त रिस्क कव्हर या ठिकाणी होत असते. तरी लोक त्या ठिकाणी विमा खरेदी करतात. म्हणजे केवळ व्याजदर आहेत म्हणून लोक बचत करतात असं नाही, असं या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यानंतर तिसरी टीका हॅन्सनची आहे की अनिश्चित सिद्धांत आहे. कर्जावर रकमेचा सिद्धांत अनिश्चित स्वरूपाचा आहे, कारण या सिद्धांतामध्ये बचत घटकाला फारच महत्त्व दिलेले आहे. परंतु बचत हे उत्पन्नाचे फलन आहे. म्हणजे बचत कशावर अवलंबून असते? उत्पन्नावर. उत्पन्न पातळीवर ठरल्याशिवाय बचत ठरत नाही आणि त्याचप्रमाणे गुंतवणूक पातळी ही आपण पाहतो की गुंतवणुकीवर अवलंबून असते. गुंतवणूक हे व्याजदरावर अवलंबून असतात. व्याजदर हे निश्चित बचत व गुंतवणूक वर अवलंबून असतात. अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारचा अनिश्चित हा सिद्धांत असलेला अ, अशा प्रकारची एक टीका आहे. त्यानंतर वास्तविक व मौद्रिक घटक एकत्रित विचारात घेणे योग्य नाही. व्याजाच्या दरावर परिणाम करणारे वास्तविक आणि मौद्रिक घटक यांचे मूळ तसेच त्यांचे कार्य दोघांचेही कार्य वेगवेगळे आहे आणि त्यामुळे त्यांचा एकत्रित विचार करणे हे चुकीचं आहे, अशा प्रकारची टीका केली जाते. त्यानंतर संग्रहण कल्पना संशयास्पद आहे, अशी एक टीका केली जाते. लॉर्ड केन्सच्या मते या सिद्धांतामध्ये संग्रहण किंवा विसंग्रहण संकल्पना भ्रम निर्माण करणारी आहे. कारण संग्रहण किंवा विसंग्रहण पैशाच्या पुरवठ्यात बदल होत नाही. पैसा हा कोणाकडे तरी शिल्लक राहणारच. तोपर्यंत पतमुद्रा आणि प्रत्ययमुद्रा यांची संख्या समान आहे, तोपर्यंतच पैशाचा पुरवठा हा कायम राहतो, असं केन्स यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतरची टीका आहे की पूर्ण रोजगाराचे गृहीत अयोग्य, की हा सिद्धांत मांडत असताना पूर्ण रोजगार अर्थव्यवस्थेमध्ये असतो असं गृहीत धरलेलं आहे. परंतु आपण पाहतो की अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षात अपूर्ण रोजगारच असतो, अशा प्रकारची एक टीका केली जाते. त्यानंतर केवळ शाब्दिक बदल अ, अ, कर्जावर रोकड सिद्धांत आणि सनातनवाद्यांचा सिद्धांत यात फारसे वेगळेपणा नाही. टीकाकारांचे होते फक्त शाब्दिक बदलच हा केलेला आहे. त्यानंतर अनेक घटकाकडे दुर्लक्ष आहे, की हा सिद्धांत मांडत असताना इतरही घटकाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तर अशा प्रकारच्या या जरी टीका असल्या तरी आपण पाहतो की नवसनातनवाद्यांनी एक त्या काळात मांडलेला हा एक चांगला विचार असलेला आपल्याला दिसून येतो, की कर्जावर रकमेची असलेली मागणी आणि कर्जावर रकमेच्या पुरवठ्यावरच अर्थव्यवस्थेतील व्याजदर निश्चित होत असतात. जास्त व्याजदर तर पुरवठा जास्त, कमी व्याजदर तर पुरवठा कमी, व्याजदर कमी तर मागणी जास्त, व्याजदर जास्त तर मागणी कमी आणि या संतुलनातून अर्थव्यवस्थेमध्ये अ, भांडवलाचा मोबदला व्याज हा निश्चित होत असतो. अशा प्रकारची भूमिका या कर्ज निधीच्या सिद्धांतामध्ये मांडलेली आपल्याला दिसून येते. तर या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.